हरे कृष्णा. मॅनिफेस्टेशन म्हणजेच काय? आपल्याला हवं असलेलं आयुष्य प्रत्यक्षात उतरवणं, तेही स्वतःच्या इच्छा शक्तीने. याचे आपण खूप सारे टेक्निक्स आजपर्यंत ऐकले आहेत, खूप वाचलं आहे आपण याच्याबद्दल. पण हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सगळ्यात फास्टेस्ट कुठलं टेक्निक असेल तर वॉटर चार्जिंग मेथड. म्हणजे पाण्याला आपल्या पॉझिटिव्ह वर्ड्सनी चार्ज करणं. म्हणजेच काय? आता मला हवं आहे की माझ्या आयुष्यामध्ये मला सुख भरभरून हवं आहे, समाधान भरभरून हवं आहे, भगवंतांनी मला त्यांच्या चॉईसेस्ट ब्लेसिंगनी ब्लेस करावं. असं जर मला हवं असेल तर मी पाण्याने भरलेला एक ग्लास घेणार, त्याच्यावर मी माझा हात ठेवणार. का तर हाताच्या तळहातातून सगळ्यात जास्त एनर्जी पास ऑन होते. म्हणूनच आपल्याकडे आशीर्वाद देताना तो असा दिला जातो. म्हणजे आई वडील जे काही आपल्याला म्हणतात सुखी राहा, त्यांच्या तळहातातून ती एनर्जी आपल्याला आपल्या सहस्त्रार चक्राला, आपल्या क्राऊन चक्राला पास ऑन होते. म्हणून आशीर्वाद हा नेहमी असा दिला जातो. तर आपण स्वतः या पाण्याच्या माध्यमातून आपल्याला आशीर्वाद देणार आहोत. मी ह्या पाण्याच्या ग्लासावर माझा हात ठेवला, डोळे बंद केले, पूर्ण समर्पणाने मी एकच गोष्ट म्हणतेय की माय कृष्णा इज ब्लेसिंग मी विथ हिज चॉईसेस्ट ब्लेसिंग्स. मी खूप छान, खूप समाधानी, खूप सुखी आयुष्य जगतेय. सुख, समाधान, ऐश्वर्य माझ्या आयुष्यामध्ये नांदतंय. माझा प्रत्येक दिवस खूप छान आहे. मी या समाजाच्या उपयोगी येते. भगवंतांच्या भक्तीमध्ये मी स्वतःला समर्पित केलेला आहे. माझा प्रत्येक श्वास मी कृष्ण या नामाबरोबर घेत आहे आणि मी त्याला समर्पित आहे. मी त्याची दासी आहे आणि तेच माझं स्वरूप, तेच माझं रूप बघण्यात मला खूप आनंद मिळतोय. हरी बोल. काय केलं मी? मला जे हवंय ते मी या पाण्याला दिलं. ती ऊर्जा मी या पाण्यामध्ये माझ्या शब्दांच्या मार्फत पास ऑन केली. आणि जेव्हा हे पाणी मी ग्रहण करते, जेव्हा हे पाणी मी पिते, तेव्हा तीच ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीराला मिळते. आपलं अवचेतन मन, आपलं सबकॉन्शियस माइंड याला मिळते. आणि त्या गोष्टी प्रत्यक्षात येण्यासाठी सगळ्यात जास्त मदत होते. कारण वॉटर हॅज अ मेमरी. आपण जे पाण्याला देतो ते पाणी साठवून ठेवतं. आणि वॉटर हॅज दॅट पॉवर टू सेव्ह ईच अँड एव्हरीथिंग. तुम्ही त्याला निगेटिव्हिटी द्या तो तेही सेव्ह करेल, आणि तुम्ही त्याला पॉझिटिव्हिटी द्या तेही सेव्ह करेल. त्याच्यावर काय द्यायचं आहे हे आपण डिसाईड करायचं आहे. हे कधी करायचं? झोपेतून उठल्या उठल्या इमिडिएटली आणि झोपण्यापूर्वी, जेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड सगळ्यात जास्त जागरूक असतं, त्याची पॉवर सगळ्यात जास्त हाय असते. आणि हे तेव्हाच प्रत्यक्षात उतरणार जेव्हा तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवणार. मनी नाही भाव आणि देवा मला पाव. नाही होणार. ट्रस्ट इट बॉस. विश्वास ठेवा आणि हे करून बघा. समर्पण करून हे करा. 21 दिवस रोज करा. मॅनिफेस्टेशनमध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं काय असेल तर कन्सिस्टन्सी असणं. आणि जर तुम्ही ती ठेवली आणि तुम्ही जर हा पाण्याचा प्रयोग करून बघितला तुमच्या मॅनिफेस्टेशनसाठी, तर हे माझं ओपन चॅलेंज आहे. त्या गोष्टी प्रत्यक्षात नक्की उतरतील. पण तेवढं समर्पण हे असणं खूप महत्वाचं आहे. जसं भक्तीमध्ये भगवंतांचा दास होऊन जगावं लागतं ना, तसं स्वतःच्या आयुष्यामध्ये पण स्वतःच्या इच्छा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी स्वतःच्या मनावर तेवढं आपल्याला काम करावं लागतं, तेवढं समर्पण असावं लागतं. तर कुठलंही मॅनिफेस्टेशन सोपं आहे. आणि हो, त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं ते अचीव्ह करण्यासाठी आपले प्रयत्न नेहमी चालू असावेत. त्या प्रयत्नांमध्ये तितकंच समर्पण असावं. जर आयुष्यात अशी कुठली गोष्ट अचीव्ह करायची ना जी आजपर्यंत कधीच मिळालं नाहीये, तर असं करा, असे कष्ट करा जे तुम्ही आजपर्यंत कधीच केलेले नाहीये. हे मॅनिफेस्टेशन टेक्निक्स काय करतात? ते ह्या प्रयत्नांना जोड देतात, तुम्हाला मदत करतात. ठीक आहे, पण कर्म करणं थांबवायचं नाहीये. भगवंतांना सगळ्यात जास्त तोच प्रिय आहे जो स्वतःचे कर्म करतोय. बट टू पुश इट, टू सपोर्ट इट, वी आर टेकिंग द हेल्प ऑफ दिस मॅनिफेस्टेशन टेक्निक्स. ओके, तुम्हाला जर काही डाऊट असेल तर मला कमेंट्समध्ये कळवा. मला ते क्लिअर करायला नक्कीच आवडेल. आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. हे मॅनिफेस्टेशन टेक्निक शेअर करा. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे मला कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हरी हरी बोल.